नमस्कार. गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे. आजची ठळक बातमी. बेनोडा भीम टेकडीमध्ये बसपाचा हत्ती सक्रिय. प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणुकीला नवे वळण. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील बेनोडा भीम टेकडी दस्तूर नगर परिसरात बहुजन समाज पार्टीने प्रचाराचा वेग अचानक वाढवून संपूर्ण प्रभागात हालचाल निर्माण केली आहे. निवडणूक चिन्ह हत्तीसह मैदानात उतरलेल्या बसपा पॅनलमुळे राजकीय चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. बसपाच्या उमेदवारांनी पारंपरिक प्रचार पद्धतींपेक्षा वेगळी रणनीती अवलंबत नागरिकांशी थेट संवाद, प्रश्नोत्तर सत्रे आणि प्रत्यक्ष भेटी यावर भर दिला आहे. त्यामुळे अनेक भागांत मतदार स्वतःहून प्रचारात सहभागी होताना दिसत असून बसपाला मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. संजय गांधी नगर, पंचशील नगर तसेच शेजारील वस्त्यांमध्ये प्रचारादरम्यान स्थानिक महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळत आहे. घोषणाबाजीपेक्षा विकासाबाबत चर्चा, तक्रारी मांडणे आणि अपेक्षा व्यक्त करणे हे या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरत आहे. प्रभागातील पायाभूत सुविधांची अवस्था, नळपाणी व रस्त्यांचे प्रश्न, स्वच्छतेचा अभाव आणि दुर्लक्षित वसाहतींबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर बसपा उमेदवारांनी उत्तरदायी प्रशासन, पारदर्शक कामकाज आणि समान निधी वाटप याची ग्वाही दिल्याने मतदारांचा विश्वास वाढताना दिसत आहे. दरम्यान प्रभाग 10 साठी बहुजन समाज पार्टीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमामुळे संघटनात्मक बांधणीला बळ मिळाले असून आगामी प्रचार अधिक व्यापक पातळीवर राबवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. प्रभाग 10 मध्ये निवडणूक आता केवळ पक्षीय संघर्ष न राहता स्थानिक प्रश्नांभोवती फिरणारी जनतेची लढाई ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून बसपाचा हत्ती या लढतीत प्रभावी ठसा उमटवत आहे.